पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. पवित्र आत्म्याला जर दुखवायचं नसेल तर आपण रोज घरातून बाहेर पडून हेच म्हणायला हवं की मी जाईन तिथे एक आशीर्वाद म्हणून ठरवू इच्छिते आणि मी परमेश्वराची प्रतिनिधी म्हणून बाहेर जाणारे, मी लोकांशी चांगलं वागणार. या दिवसात आपण पवित्र आत्मा कसा विस्मयकारक आहे आणि त्याला दुखावणं किंवा त्याचं मन खिन्न करणं कसं चांगलं नाही. दुखावणं म्हणजे बहावात अडथळा आणणं, आणि म्हणूनच आपण पवित्र आत्म्याला दुखवू इच्छित नाही. आणि आपण ते 1 थेसलोनिकरांस अध्याय 5 मध्ये बघूया, वचन 19. आत्म्याला विझवू नका. आता बघा, आपण आधी 15वं वचन बघू. 15वं वचन अशासाठी म्हटलं मी, याआधी मी असं म्हटलं होतं की आपण आधी अवतीभवतीच्या वचनांकडेही पाहायलाच हवं. आपण पाहणार आहोत ते काय म्हणतायत. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपा, आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत असा. बघा, आपण दररोज हेच करू शकतो की जर आपल्याला पवित्र आत्म्याला दुखवायचं नसलं तर आपण घराबाहेर पडून म्हणावं की मी जाईन तिथे आशीर्वाद ठरवू इच्छिते, मी परमेश्वराची प्रतिनिधी म्हणून बाहेर जाणार, मी लोकांशी चांगलं वागणार. बघा, पवित्र आत्मा याने प्रेरित होतो. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपा आणि सर्वदा एकमेकांचे आणि सगळ्यांचे चांगले करा. दुसरी गोष्ट तो म्हणतो, तुमच्या विश्वासात आनंद करा. एक सांगू, आनंदात सामर्थ्य आहे. प्रभूचा आनंद हीच तुमची ताकद आहे. बघा, तुम्ही नाखुश व्हाल कदाचित, पण तुम्हाला आनंद मिळणार नाही असं नाही. कारण आनंद तुम्हाला परमेश्वर देत असतो, ते आत्म्याचं फळ आहे, ते तुमच्यात आहे. आणि म्हणून तो म्हणतो सर्वदा आनंदित असा. कसे? तुमच्या विश्वासात. बघा, विश्वास मला का आनंदी करतो माहिती? कारण मला कशाची काळजी करावी लागत नाही. मी देवावर विश्वास ठेवू शकते. मला कुणाला बदलायचा प्रयत्न करायची गरज नाही. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेन, देवावर विश्वास ठेवेन. जगाच्या आर्थिक व्यवस्थेची काळजी करायची गरज नाही. मी देवावर विश्वास ठेवेन. विश्वास मला आनंद देतो. मला विश्वास ठेवायला आवडतो. विश्वास न ठेवण्यापेक्षा विश्वास ठेवणं अधिक सोपं, म्हणून मी तेच करायचं असं ठरवते, एका लहान मुलासारखं. मला विश्वास आहे. सर्वदा आनंदी राहा, खुश राहा, प्रसन्न मनाने राहा. कधी? सर्वदा, सदा, सर्व काळ. केवळ माझ्या इच्छेनुसार होत असेल तेव्हा नाही, तर सर्व काळ. पुढचं वचन, निरंतर प्रार्थना करा. आता बघा, हे दडपण आल्यासारखं वाटेल म्हणून स्पष्ट करते. निरंतर प्रार्थना करणं म्हणजे आपला दिवस प्रार्थनेच्या आधारे घालवा. आता याचा नक्की अर्थ काय? तर प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी बोलणं. बघा, कधी कधी आपण प्रार्थना म्हणतो तेव्हा लोक म्हणतात की हो, कारण आपली एक अशी छबी असते की अमुक एका ठिकाणी, अमुक एका स्थितीत असणं आणि अतिउत्तम आणि अतिआध्यात्मिक बोलणं. साधं बोला परमेश्वराशी. माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला मदत कर देवा. या परिस्थितीत काय करावं ते दाखव, मला काय करावं कळत नाही. मी हे बदलू शकत नाही देवा, मी माझी चिंता तुझ्यावर सोपवतोय. अगदी साधी सोपी प्रार्थना करा. तुमची प्रार्थना साधी ठेवा आणि त्याचा आनंद लुटता येईल असं बघा. ती करण्याचा प्रयत्न करू नका. कधी कधी प्रार्थना करताना आपण छान ऐकू यावी या नादात त्यात हरवून जातो आणि आपण काय बोलतो हेही कळत नाही आपल्याला. आपण परमेश्वरासोबतही नीट बोलत नसतो. आपण स्वतःवरच प्रभाव पाडू पाहत असतो. खरं आहे ना हे? ओ, तू सर्वात पवित्र पिता आहेस, सगळ्यात सुंदर, सगळ्यात विस्मयकारक, सगळ्यात अद्भुत असा. आणि प्रभू आम्हाला मदत कर की कधी जर आम्हाला कुणासमोर प्रार्थना करावी लागली, कारण हे फार कठीण असतं की प्रयत्न करणं की प्रभावी, छान, विस्मयकारक ऐकू यावं. माझी प्रार्थना मी साधी आणि सोपी ठेवण्याचा प्रयत्न करते. खरं तर मी एक पुस्तकच लिहिलंय साध्या प्रार्थनेच्या सामर्थ्याविषयी. पुढचं वचन काय आहे? सर्व स्थितीत उपकार स्मरण करा. ओहो, परिस्थिती काहीही असली तरी आभारी असा, कृतज्ञ असा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. वचन 19, आत्म्याला विझवू नका.
आत्म्याला विझवू नका. वचन 20, संदेश त्याचा धिक्कार करू नका. संदेश त्याचा धिक्कार करू नका. हे वचन असंही म्हणतं की वाईटाच्या प्रत्येक प्रकाशापासून दूर राहा. आणि तुम्हाला माहितीये का, आत्म्याच्या दानांविषयी ख्रिस्ताच्या मंडळीत आपल्यासाठी किती वरदानं आहेत. एक पंथ यावर विश्वास ठेवतो, दुसरा नाही ठेवत. एक म्हणतो ते पूर्वीच्या मंडळींसोबत गेले, दुसरा म्हणतो नाही ते गेले नाहीत. एक म्हणतो अन्य भाषा सैतानाची आहे, दुसरा म्हणतो आपण सगळ्यांनी अन्य भाषेत बोलावं. एक सांगू का जरा चित्तवेधक अशी गोष्ट. एक सांगू, आपण आपल्या अलौकिकतेसाठी तीव्र इच्छा बाळगतो, पण त्याच वेळी घाबरतोय. बघा, तुमचा एक अलौकिक असा भाग आहे आणि माझाही अलौकिक असा भाग आहे. आपल्यातल्या आध्यात्मिक भागालाच आपण अलौकिक असं म्हणतो, कारण हे नैसर्गिक नाही की आपण त्याला स्पर्श करू शकतो किंवा पकडू शकतो. माझं वैयक्तिक मत असं आहे की आपल्याला आध्यात्मिक आणि अलौकिक हाव असतेच. आणि मला असंही व्यक्तिगतपणे वाटते, जेव्हा चर्च हे पुरवू शकत नाही तेव्हाच लोक एक प्रकारच्या खड्ड्यात पडतात आणि नको त्या गोष्टीत फसत जातात. आपल्यात असा एक भाग असतो ज्याने आपल्याला कसं तरी त्या गोष्टी कळायलाच हव्यात ज्या आपल्याला माहीत नसतात. लोक मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन पैसे खर्च का करतात? कारण त्यांना ती माहिती हवी असते जी त्यांना नसते. पण तुम्हाला खरं सांगू का की पैसे वाया घालवू नका. तुम्हाला पैसा खर्च करायचा असेल तर तो मला पाठवा. देव काय म्हणतो ते मी तुम्हाला सांगेन. वा, माझ्याशी बोलायला लोकांनी मला पैसे दिले तर किती बरं होईल. प्रभू दया कर. तसं केलं तर जगाला 100दा सुवार्ता सांगेन मी. म्हणजे हा खरंच इतका विचित्रपणा आहे ना की लोक आपल्या भविष्याची माहिती घेण्यासाठी पैसे देतात. माझं भविष्य मला माहिती आहे, परमेश्वराची एक उत्तम योजना आहे. आमेन. तो माझ्यावर प्रेम करतो. येशू परत येणार आहे. मला काळजी करायची गरज नाही. मी स्वर्गात जाऊन सदैव जगणार आहे. पण बघा, आपल्यातला तो एक भाग आहे जो हे जाणू इच्छितो. पण जर आपण आत्म्याची फळं ओळखली, बायबल स्पष्ट सांगतं, देव आपल्याला प्रकटीकरण देईल. तो आपल्याला ज्ञानाचे, विवेकाचे शब्द देईल. आपण देवासोबत वावरलो, आपल्याला जे माहित नाही त्याची माहिती जेव्हा आपल्याला हवी असेल, ती देवाची इच्छा असेल, तो आपल्याला दाखवेल. तुम्ही जर एका बिकट परिस्थितीत असाल जिथे तुम्हाला तुमच्याकडे असल्यापेक्षा अधिक विश्वासाची गरज आहे, परमेश्वर तुम्हाला विश्वासाचं दान देईल. अचानक तुमच्याकडे विश्वासाचा अद्भुत असा साठा असेल नक्कीच, आणि तुम्हाला ते समजणारही नाही. मला विश्वास आहे माझ्यासाठी देवकडे विश्वासाचं दान होतं. आणि मी हे मस्करीत म्हणत नाही, मला खरंच तसं वाटतं. त्याला ते दान होतं, त्याचा विश्वास होता. कारण असं काही नव्हतं की त्याने त्याकडे पाहून विश्वास ठेवावा. पण त्याचा विश्वास होता की परमेश्वर मला बदलेल. त्याचा त्यावर विश्वास होता. मला हे सूक्ष्मदृष्टीचं दान फार आवडतं, आत्म्याची सूक्ष्मदृष्टी. एक सांगू, काही लोक असे असतात ना, ते तुम्हाला काय सांगतात, ते कसे दिसतात यावर तुम्ही विश्वास ठेवूच शकत नाही. ओ, मला तुझी आवडती मैत्रीण व्हायचे, मला तुम्ही फार आवडता, तुम्ही सगळ्यात प्रिय आहात. आणि मला मनापासून वाटतं ना 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 ना. सूक्ष्मदृष्टीसाठी धन्यवाद परमेश्वरा. हालेलुया. तुम्ही जाऊन स्वतःसाठी वाचू शकता. त्यात इतर गोष्टींचाही समावेश आहे ज्यावर लोकांना भांडायला आवडतं, जसं भविष्यवाणी, आरोग्यप्राप्ती, अन्य भाषेत बोलणं. बघा, तुम्हाला कोणाशी वाद घालायचा असेल तर देवाशी घाला. माझ्याकडे वेळ नाहीये. हे सगळं त्या पुस्तकात आहे. आम्ही स्वतःच काही सांगत नाही. पण जॉयस, मला त्यातलं काही कळत नाही. मी कालच म्हटलं, मी 20 रोज वापरते, पण मला त्यातलं काहीही कळत नाही. तरीही मी सगळं प्लग इन करते. माझा फोन प्लग इन करते, माझा कम्प्युटर प्लग इन करते, माझी इस्त्री प्लग इन करते, माझा मिक्सर प्लग इन करते, सगळे दिवे मी लावते. मला ते समजत नाही, पण आज मी ते सगळं करूच शकते, नाही का? आपल्यालाही पवित्र आत्म्याच्या या सामर्थ्यांविषयी, दानांविषयी सगळं समजत नसेल तरी आपण त्याच्याशी प्लग इन राहूया ना. त्याच्याशी जोडलेले राहूया ना. आपण स्वर्गात सामर्थ्याची कमतरता मुळीच नाही. आपण केवळ जोडलेले राहायला हवं. आपल्यात बरीच संवेदनशीलता हवी, जेणेकरून आपण पवित्र आत्म्याला दुखावणार नाही. आणि म्हणूनच आपण लोकांना कसं वागवतो हे आपल्यासाठी एक प्रकारचं मोजमाप असतं, नक्कीच, अनेक गोष्टींबाबत.
तुम्ही एखाद्या व्यक्तीबाबत बरंच काही जाणून घेऊ शकता ते ज्या पद्धतीने इतरांना वागवतात. लोक इतरांना कसं वागवतात या आधारे ती व्यक्ती कशी हे जाणू शकता तुम्ही. तुम्ही लोकांना कसं वागवता याकडे लक्ष द्या. मी लोकांना कसं वागवते हे माझ्या चारित्र्याचं प्रमाण आहे. माझं चारित्र्य धार्मिक आहे, जगिक आहे की दैहिक आहे. मी घाईत असतानाही दुकानातल्या त्या नव्या कर्मचाऱ्याशी कशी वागते ज्याला तो काय करतोय हेच कळत नसतं. माझ्याकडे एक संधी असते देवाचं प्रतिनिधित्व करण्याची किंवा इतर कुठल्याही व्यक्तीसारखं असंयमी जर मी वागले. तू नवीन आहेस याची मला पर्वा नाही, मला फक्त माझं काम लवकर करून दे बस. आपण लोकांना कसं वागवतो मला वाटतं हे एक स्पष्ट मोजमाप आहे आपल्या आध्यात्मिक परिपक्वतेचं. आणि बायबल म्हणतं तुम्ही त्यांना त्यांच्या फळावरून ओळखाल. मला वाटतं आपण ज्या प्रकारे लोकांना वागवतो हे आपल्या प्रीतीच्या वाटचालीत आपण किती खोल आहोत याचं सोपं माप आहे. आता इथे एक मिनिट थांबून तुम्हाला मी सांगते. आपण बहुधा या गोष्टीसाठी सर्वाधिक प्रार्थना करायला हवी आणि अभ्यास करायला हवा. आपल्या जीवनातल्या प्रीतीतल्या वाटचालीवर आपण नजर फिरवायला हवी. आणि याला प्रीतीतली वाटचाल म्हणतात कारण येशूने म्हटले आपण प्रीतीत वाटचाल करायला हवी. प्रीती ही सगळ्या गोष्टींचं मूळ आहे की आपण लोकांना कसे वागवतोय. हे कुठलं वचन किंवा सिद्धांत नाही किंवा असं काही जे आपण नुसतं ऐकून फेकत राहू. हे चर्चमध्ये कुणाच्या खांद्यावर थोपटून असं म्हणणं नाही, ओ भाऊ मला तुम्ही प्रभूच्या प्रीतीप्रमाणेच आवडता. ही एक खरी गोष्ट आहे. त्यात फळ आहे ते तुम्हाला दिसतं. प्रीती संयमी असते, प्रीती दयाळू असते, प्रीती नम्र असते, प्रीती सर्वोत्तमावर विश्वास ठेवते, प्रीती हार मानत नाही. प्रीती नेहमी बरोबर असायला हवी असं नाही. प्रीती स्वतःच्याच पद्धतीची मागणी करत नाही. प्रीती स्वार्थी स्वकेंद्री नाही. प्रीती ती आहे जी आपल्याला स्पष्टपणे दिसते. परमेश्वराची प्रीती ही विना अट असते. लोकांना ती कमवावी लागत नाही किंवा खरेदी करावी किंवा लायक बनावं लागत नाही. त्यासाठी ती केवळ असते आणि यानेच आपण येशूकडे आकर्षित होतो. कारण आपण आहोत तसे तो आपल्याला स्वीकारतो, आपल्यावर परिपूर्णतेने प्रीती करतो आणि आपणही जगाला हेच द्यायला हवं. आपण आपलं लक्ष प्रीतीत वाटचाल करण्यावर केंद्रित करावं. मी साधारण 3 वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलं, प्रीतीची चळवळ, आणि आत्तापर्यंतचं हे सगळ्यात वाईट विक्री असलेलं पुस्तक आहे. माझी पुस्तकं साधारण चांगली विकली जातात पण याची विक्रीच नीट झाली नाही. विकलंच जात नव्हतं हे पुस्तक. पण मी त्याबद्दल गप्प बसू इच्छित नाही. मी आज पुन्हा ते घेऊन आले इथे. तर हे बघा. आणि मला वाटलं तुम्हाला हे पूर्ण घेता येत नसेल तर मी ते मननासाठी वापरीन म्हणून मी एक मनन पुस्तिका तयार केली ज्याचं नाव आहे मोठ्याने प्रीती करा, ज्यात प्रीतीविषयी 365 संक्षिप्त असे तुकडे आहेत. तुम्हाला एका वेळी पूर्ण प्रकरण वाचायला जमत नसेल तर मग कुणावर तरी प्रीती करण्याविषयीची छोटी छोटी विधान वाचलीत तर. एक सांगू, जसं असो बघा आपली प्रीतीतली वाटचाल बघा त्यावरूनच आपल्या आयुष्यात मुक्त होणाऱ्या अभिषेकाची पातळी ठरते. अभिषेक म्हणजे काय? अभिषेक म्हणजे आपल्या जीवनात असणारं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. ती आपल्यातून बाहेर पडणारी गोष्ट आहे ज्याने लोक आपल्याकडे आकर्षित होतात. गेल्या आठवड्यात काहीतरी झालं जे मला वाटतं अतिशय हास्यास्पद होतं. मी माझा नेल स्पा करते त्या ठिकाणी एक बाई पाहिली आणि ती 2-3 इतर बायकांसोबत होती. त्या सगळ्यांनी मला ओळखलं आणि त्या खूप एक्सायटेड झाल्या कारण त्या मला टीव्हीवर पाहतात. आणि ही बाई प्रयत्न करत होती, ती हे सांगू पाहत होती आणि ती म्हणाली मला हे असं असं मला फार आवडतं. आणि ती म्हणाली की त्या गोष्टीत ना ती अशी आहे म्हणजे ती म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने प्रस्तुत करता म्हणजे तुम्ही अगदी सामर्थ्यशाली असता हे असं ती नुसतीच म्हणत होती. हे असं तुम्हाला आणि
मला ते आवडलं कारण ती हे म्हणत होती की मला मला तुमच्या जीवनातून पवित्र आत्मा येतो असं वाटतं, पण ते काय आहे हे मला माहित नव्हतं. तर आता माझ्याकडे ती नवीन गोष्ट आहे जी आणि एक सांगू, तुमच्याकडे ते असायला हवं जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता तेव्हा, तुमच्या परिसरात फिरता वावरता तेव्हा. हा प्रभाव, तुमच्यातून येणारं हे सामर्थ्य, ही प्रीती, आत्म्याचं हे फळ, हे असायलाच हवं. आमेन. मी त्याला पवित्र आत्म्याचा उपस म्हणते. पण मी त्या बाईला कधी विसरणार नाही. तिने माझा दिवस यशस्वी केला. मला वाटलं देवाची स्तुती असो, लोकांना ते काय आहे ते माहीत नसतं, पण ते अनुभवतात. पण हे ऐका, जर मी माझ्या नवऱ्याबरोबर भांडत असते, 12 लोकांवर चिडले असते, आदल्या रात्री कुचाळक्या करत असते, मी सकाळी उठून सगळ्या डेली सोप्स पाहिल्या असत्या, देवासोबत वेळ घालवला नसता, आणि मग मी या बाईला भेटले असते, तर तिला सांगण्यासारखं काही नसतं. ऐकताय ना माझं? पवित्र आत्म्याचं सानिध्य आणि त्याच्या सामर्थ्याचं मोल तुमच्या जीवनात किती आहे? तुम्ही म्हणाल, पण 1 मिनिट, मला वाटलं की हे सगळं मोफत दान आहे. हो. ह. एक सांगू, आपलं तारण हे मोफत दान आहे. ख्रिस्त आपल्यासाठीच मरण पावला. क्षमा हे मोफत दान आहे. पण जर खरोखर परमेश्वराच्या सामर्थ्यात तुम्हाला वाटचाल करायची आहे, तर तुम्हाला त्याची किंमत मोजावीच लागेल. बघा, तुम्ही मोठ्याने टाळ्या नाही वाजवतात. तुम्हाला वाटतं का की येशूच्या नावात जे सामर्थ्य आहे ते मिळवण्यासाठी येशूला किंमत मोजावी लागली नसेल? तुम्हाला तसं वाटत नसेल तर उद्याची वाट पहा, आपण त्याबद्दल बोलूया. रोज दिवसातून कित्येकदा, दिवसभरात पुष्कळदा आपण अशा परिस्थितीला सामोरे जातो जिथे या दानाचं रक्षण करणं अगदी सोपं असेल, जर केवळ आपण दैहिक झालो नाही तर. आणि हे ऐका, आपल्याला कशाचीही क्षमा मिळू शकते. देव आपल्यावर प्रेम करतो, मी असं म्हणत नाही. मी असं नाहीच म्हणत आहे. तुम्ही परमेश्वराचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. ते प्रेम मोफत असतं. पण हे माझं मत आहे. तुम्ही ते घेऊ शकता, सोडू शकता किंवा हवं ते करा. मला वाटतं की देवाला आपलं प्रेम ही प्रतिक्रिया आहे. मला वाटतं देवाला माझे आभार हे सांगतात की तू माझ्यासाठी जे काही केलंयस त्याने मी आश्चर्याने थक्क झाले. तुझं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी सगळं काही करू शकते. मला वाटतं तुला माझा गर्व असावा. मंडळींविषयी येशूला गर्व असावा असं मला वाटतं. आपल्या घरात त्याला आपल्याबद्दल अभिमान वाटावा. त्याने म्हणायला हवं, त्यांच्याकडे खाली पहा, खाली त्यांच्याकडे पहा, कसे ते माझं प्रतिनिधित्व करतायत. आमेन. आणि एक सांगू, हे केवळ प्रचारकांसाठी किंवा पुलपिटावरच्या लोकांसाठी नाहीये, नक्कीच नाही. तर हे दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. मग तुम्ही शाळेत असा, घरी असा, ऑफिसमध्ये असा, तुमच्या परिसरात असा, चर्चमध्ये असा, आपण ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करायलाच हवं. परमेश्वराचा अभिषेक हा खरंच खूप अद्भुत आहे. हे कसं सांगावं कळत नाहीये. आपण जमेल ते सगळं करायची गरज आहे, जेणेकरून त्याचं रक्षण होईल. तुम्ही अभिषिक्त आहात. केवळ प्रचार करण्यासाठीच लोक अभिषिक्त नसतात, पालक बनण्यासाठी सुद्धा अभिषिक्त असावं लागतं. आजकाल मी कितीतरी तरुण मातांना असं बोलताना ऐकते की त्यांना भीती असते की त्या चांगल्या पालक बनतील की नाही.
तुम्ही आत्मविश्वासाने पालन पोषण करावं. तुम्ही ते करू शकत नाही याची भीती बाळगू नका. म्हणजे माझी वाढ तर अगदी मूर्खासारखी झाली होती. माझ्या अवतीभोवती कुठल्याही प्रकारचं उत्तम उदाहरण नव्हतं. तुम्ही बिघाडाविषयी म्हणा, तो शब्द कोणी वापरायच्या आधीच ते माझ्या जीवनात चालू झालं होतं. माझे वडील माझं लैंगिक शोषण करत होते. माझ्या आईला मानसिक त्रास होत होता. तिला त्यांची भयंकर भीती वाटायची, म्हणून तिने काहीच न करता केवळ ती भीती जगत राहिली. आणि मी ज्या वातावरणात वाढले ते वेडं करणारं होतं. आणि म्हणून कुणाला पालक होता येत नसेल ना, तर खरं तर ती मी असायला हवी होते. मी जेव्हा माझ्या पहिल्या मुलाला घरी घेऊन आले, त्याचं काय करावं मला माहीत नव्हतं. माझ्याकडे पैसे नव्हते. मी गर्भवती असतानाच माझा नवरा मला सोडून निघून गेला होता. मी उपचार करायला जायचे. क्लिनिकमध्ये गेल्यावर प्रत्येक वेळी वेगळे 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 डॉक्टर असायचे. माझ्या संपूर्ण गर्भावस्थेत माझं वजन केवळ अर्धा पाऊंड वाढलं, कारण माझं वजन खूप कमी होत होतं. हॉस्पिटलमधून मी या बाळाला घेऊन जेव्हा बाहेर पडले, मी बेघर होते. मला जाण्यासाठी जागाच नव्हती. आणि बघा परमेश्वराने काय केलंय. आमेन. ऐकलत का? आमीन. आणि मी या छोट्याशा बाळाला घरी नेलं. त्याचं नाव मी डेव्हिड ठेवलं. आणि ते माझ्या नवऱ्याचं नाव नव्हतं, पण ती देवाची योजना होती. आमेन. कारण त्याने मला फसवलं, शेवटी तुरुंगात केला, सगळ्या प्रकारच्या गोष्टी करून. पण मूळ मुद्दा असा की मी अजिबात चांगली पालक नव्हते. मी खूप आरडाओरडा करत असे आणि ते काही फार महान नव्हतं. नक्कीच चांगलं नव्हतं ते. आणि पण एक सांगू, माझी चारही मुलं परमेश्वराची सेवा करतायत. त्यांचं परमेश्वरावर प्रेम आहे. दोघं जण सेवा कार्यात काम करतायत. ते सगळे चांगले मित्र आहेत. माझा मुद्दा हा होता की त्या मुलांना वाढवण्यासाठी मी अभिषिक्त होते. जर तुम्हाला मुलं असतील तर त्यांच्या वाढीसाठी तुम्ही अभिषिक्त आहात. जर तुम्ही त्याचं ऐकलत तर आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार चाललात तर चला. म्हणूनच आपल्या जीवनातल्या या विस्मयकारक अभिषेकाचं आपण रक्षण करायला हवं. आज मी तुम्हाला कटुपणा, राग, क्रोध, वैर सोडून द्यायला प्रोत्साहित करणार आहे. तुमच्या घरात भांडत, वाद घालत, कलहात, झगडण्यात जगू नका. आणि नाही त्या गोष्टींचा बाऊ करत राहू नका. तुमच्यात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. तुमचं तोंड बंद ठेवून एकही शब्द बोलू नका. आणि जर तशी गरज असेल तर नक्की करा. पण मी हे म्हणत नाही की तुम्ही अधीन होऊन सगळ्यांना तुम्हाला तुडवू द्या आणि घरात एका उंदरासारखे काही न बोलता राहा. तुम्ही जर कशाची डरकाई मारणारच असाल तर त्या डरकाईचं मोल काहीतरी असावं याची खात्री करा तुम्ही, नाही का? आता प्रीतीत वाटचाल करण्याविषयी बायबलमध्ये भरपूर शिकवण आहे. प्रीतीत वाटचाल करण्याविषयी भरपूर भरभरून शिकवण आहे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही. किंवा प्रियानो, वचन 11, प्रियजन हो, जर देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. वचन 12, देवाला कोणी कधीही पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करतो तर देव आपल्या ठायी राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठायी पूर्ण होते. देवाला कोणी कधीही पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करतो आणि देव आपल्या ठायी राहतो. देव आपल्या ठायी राहतो. आता मला परमेश्वराकडून हे 15 वर्षापूर्वी समजलं. मी माझ्या घरात बसले होते, परमेश्वराला अनुभवायचा प्रयत्न करू. देवा तू इथेच आहेस ना? ओ, पण एक सांगू, जेव्हा मी कुणाला तरी मदत करत असते परमेश्वर असतो. जेव्हा मी तुम्हाला मदत करू पाहत असते, मी शिकवण देत असते, तेव्हा देवाचं सानिध्य मी अनुभवत असते. का? कारण मला लोकांना मदत करता येते. परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनात अधिक प्रमाणात मोकळं होईल जेव्हा तुम्ही त्यासोबत फरक पाडणाऱ्या आणि महत्वाच्या गोष्टी करू लागाल. आमीन. एक सांगू, बायबल म्हणतं की आपण पवित्र आत्म्याला खिन्न करू शकतो. आपण पवित्र आत्म्याला प्रीतीत वाटचाल न करता त्याचं शमन करू शकतो. आपल्या जीवनातील अभिषेकाचं रक्षण कसं करावं हे आपण शिकायला हवं. आणि हा अभिषेक आपल्यात वसणारं पवित्र आत्म्याचं सानिध्य आणि सामर्थ्य आहे. आपण भांडणात कसं जगू नये हे शिकायला हवं. क्षमा करण्यास तत्पर, राग न धरणं, काय बोलतो याची काळजी बाळगणं इत्यादी. आणि मी देवाचे आभार मानते, तो सतत आपल्याला हे शिकवत असतो. आणि हे
हे माझ्यासाठी रोमांचक आहे. ग्रुप जीवनासाठी देवाचं सामर्थ्य हवं असेल तर मला वाटतं या शिकवणीने तुम्हाला फायदा होईल. त्वरित ऑर्डर करण्याची खात्री करा. याने तुम्ही केवळ स्वतःलाच नाही तर सेवा कार्याला सुद्धा आशीर्वादित करा. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.